वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे डे 2 अँड आज बापांचं विसर्जन आहे. एक्सायटेड पण आहे पण थोडी नर्वस पण आहे बिकॉज आज बापा आम्हाला सोडून जाणार त्यांच्या परत गावी आणि पुढच्या वर्षी लवकर येतील ही माझी इच्छा आहे. आणि आम्ही उठलो आहे सकाळी लवकर. मी सकाळचा व्लॉग ह्याच्यासाठी नाही बनवला कारण माझी खरंच खूप धावपळ होती आणि आता माझी एक मैत्रीण पण येते मला थोडी मदत करायला. मी जेवण बनवलंय लाईक ऑलमोस्ट थोडंसं झालंय. पनीरची भाजी झाली आहे. पुरीसाठी पीठ मळून ठेवलं आहे. डाळ बनवायची आणि राईस बनवायचं आणि नेवऱ्या बनवीन मी आज बिकॉज मला नेवऱ्या खूप आवडतात आणि बाप्पांना आज गोड पदार्थ मस्त देऊया आपण. तोपर्यंत मयूरला सांगितलं लवकर लवकर आंघोळ कर पण तो इथून तिथून नुसता नाचतोय. घरच्यांचे फोन येत आहेत की असं नीट विसर्जन व्यवस्थित करा हे ते. तर ऑफकोर्स मी माझ्या फॅमिलीला फोन करणारच की कसं विसर्जन करायचं. कारण का आम्ही पण फर्स्ट टाइम बसवतो आहे गणपती तर आम्हाला पण तेवढी आयडिया नाही आहे की एक्झॅक्टली कशा पद्धतीने बसवायचं आहे. तर मग त्यासाठी मी काल पप्पांना माझ्या फोन केलेला आणि पप्पांनी मला स्टेप बाय स्टेप मस्तपैकी सांगितलं की असं बसवायचं हे करायचं. तर तुम्ही माझ्या नक्कीच लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असाल की मी फोन एका साईडला ठेवून पप्पांचे इन्स्ट्रक्शन्स आणि मम्मीचे इन्स्ट्रक्शन्स ऐकून मी पुन्हा लाईक बाप्पांचं स्थापना केली आणि पूजा केली. आता नेवऱ्या म्हणजे आमच्या कोकणामध्ये खूप फेमस गोड पदार्थ आहे. तर मी तुम्हाला दाखवीन नेवऱ्या काय असतं करून. आणि तुम्ही तोपर्यंत बाप्पाचं दर्शन करा. आणि आमचं बाबा किती क्यूट आहे. बट वी हॅव टू से बाय टू बाप्पा टुडे बिकॉज त्यांचं आज विसर्जन होणार आहे. मी तुम्हाला एक एक सगळं दाखवीन. आणि मी लिटरली मी आज माझा चिपळूण खूप मिस करते आहे बिकॉज आम्ही गावामध्ये एवढी मजा करतो ना की ती मेमरीज आर लाईक बेस्ट की मस्त एकत्र जेवायला बसतो मग देवाची आरती करतो. आणि आरतीमध्ये तर आम्ही सगळे भावंड फक्त एकच जोरात जे बोलतो ते जय देव जय देव. ते असं लाईक कधी कधी मिस करतं. आणि लास्ट इयर मी ह्या टायमाला गावी होती. खूप असं मेमरीज लाईक आठवतात सगळे फ्लॅशबॅक येत आहेत. खूप काय आहे. आणि प्लस माझे आजोबा पण होते लास्ट इयर. सो ठीक आहे. ओके इमोशनल नाही व्हायचं. ठीक आहे. तर मी त्यांना खूप मिस करते आज बिकॉज ते आज असते तर खूप खुश झाले असते. आणि असं लाईक त्यांना आवडलं असतं की सायली किती काय करते आणि हे. बट ठीक आहे लाईफ आहे. वी कांट डू एनिथिंग सो इट्स ओके. सायली झालंय जेवण. पनीरची भाजी झाली आहे. आता पुऱ्या काढायच्या आहेत. नाईस. आणि मग विचार करते थोड्या नेवऱ्या बनवू. येस लेट्स डू नेवऱ्या इट. कोकणाचा पदार्थ आहे. ओके तू जा आवडून घे पटपट. पूजा करायची आहे. फ्रेंड्स येणार आहेत आपले. येस येस जातो मी आता. कशी दिसते मी एकदम थांब दुपट्टा. बात तो सही है. सुंदरी दिसतेस. मस्त वाटतं ऍक्च्युली. सूट्स यू. चला कामाला लागा मुलांना. होला फ्रॉम UK. किती छान दिसतंय. मी बघ मी छानच दिसणार ना. तुला तर रिटर्न गिफ्ट बर्फी. किती सुंदर आहे मूर्ती.
मस्त मिळाले आम्हाला, मिनी इंडिया मधूनच मिळाली रे. छान आहे आणि खूप क्यूट पण आहे आणि खूप क्यूट आहे. आता असं झालरवाला ड्रेस आहे, तुम्ही म्हटलं कुठे आहे? अरे मी काल साडी घातलेली म्हणून मी विचार केला आज ड्रेसच घालेन. किती छान दिसत. थँक्स. एक मिनिट. असं असं काजळ करणार बस झाली. A few moments later. टडंग टडंग फुल ट्रेडिशनल वाइब्स. पुऱ्या बघ किती मस्त गोल गोल, छान छान. कोमलसाठी सगळ्यांनी लग्नासाठी स्थळ पाठवा. DM for Ristas. DM for Ristas. कोमल भालेराव UK मुंबईमध्ये return. राहते. UK रिटर्न. तो हार्ट शेपची झाली पुरी बघ ना. मस्त झाले पण तीच दाखवूया बापांनी. तेच DM for Ristas. मित्रांनो अशी पुरी पाहिजे तर संपर्क साधावे. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. मी नाही बनवली आहे. क्रेडिट गोस टू हर. क्रेडिट गोस टू मी. हे यार कुठली ती तुझ्याकडे ती जाळी नाही का? अगं आता मोदक तर काल बनवलेले ना म्हणून. मग आता काय निवडे बनवतेस? हा माझा पुन्हा क्लोजअप मध्ये टाकतो ना एकदम असं थोडासा तरी बॅकग्राऊंड असं. मी 0.5 मध्येच काढले ते. 0.5 मध्ये. तिचा हात असा येतोय, तू थोडा अँगल व्हॉइस ओव्हर करा. बघ खाली कसं आहे मला सांग. जास्त पाट टाकू की थोडं बघूया. तेल कमी करू का? ते बस ते करपतील ना म्हणून. ओके लेट मी सी. हे असं मग हे मग आता तुम्ही नूबच समजतात ना, गेलेली होपलेस. हॅशटॅग काय माहिती व्यवस्थित नाही मला लाईक हे करायचं रे व्यवस्थित त्याचं शेप. बट मी ट्राय करते बघ. ते तू मोदकवाला शेप पण देऊ शकता. हा पण ते कालच बनवलं ना तर मी विचार केला हे थोडं वेगळं काहीतरी बनवूया. करंजी. हा करंजी, त्याला नेवरे म्हणतात आमच्याकडे. कोकणात. कोकणात काय सातारकर कसं वाटतंय कोकण आमचं? घाटी. तो गेम बजाना पड़ेगा. घाटी पब्लिक. मयूर गर्व आहे आम्हाला असं. त्याला घे, त्याला ते मोबाईल द्या तुला आपलं. आता काढू का? झालं आहे. दुसरी साईड कर. मिनिटं दे. आणि मग काढून टाक. ठीक आहे. थोडंसं पीठ कमी पडलं रे, अजून करायला पाहिजे होतं पीठ. काय बोलतोस मयूर? लाटू का? मळू फटाफट. हो एक नंबर दिसतंय ते. विचार करतो काय करू मला समजत नाही. जय मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती. जय देव चंदनाची माऊलिये हे ओ विठ्ठले माझे माऊलिये
विघ्नाहरी कळ विघ्नावरी कळते उनी वाटनी पाहे ठेवा वाटनी पाहे लवकर या. घी ड्रिप होतं ऑइल सॉरी. घी ऑइल नाही त्याचं ते तूप आहे. अच्छा ओके. सगळं संपव. विचार कर. अप्रतिम असं झालं. ये सो आय एम टेकिंग ओव्हर सायलीज व्लॉग. ही आमची सायली आहे. गप. तर आता आम्ही विसर्जन करत आहोत आमच्या गणपती बाप्पांचं. आणि मयूर चला पप्पांना फोन करायला लागेल कारण का मला विसर्जन व्यवस्थित कसं करायचं ते विचारावं लागेल. काय बोलतेस? विचारून घे. करतोय हे दाखव. चिक्की आवडते ना तुम्हाला? पीनट चिक्की. त्याच्यात पूर्ण पाणी हे कर ना मयूर. वाटप किंवा असं बाथरूम ते जग भरून भरून टाकायचं ना. या छोट्याशा टप मध्ये आपण आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत आणि कोमलनी थोडं डेकोरेट केलं आहे. तिचे इनपुट्स आहे ते फ्लावर्स. ओके. वरतून उचलून फक्त खाली ठेवा आणि मग पाण्यामध्ये सोडायचं पाहिजे तर मी करतो असं. तो व्हिडिओ काढ. तेच. आणि 10 मिनिट ठेवून मग आपण पाया पडून दाखव. म्हणजे आरती झाली आमची. आरती झाली. हा. दोन-तीन मिनिटानंतर थोडं हे करायचं म्हणजे थोडं हलवायचं 3 वेळा दोघांनी. ओके. जागच्या जागी हलवायचं. अच्छा म्हणजे 2-3 वेळा हलवायचं आणि मग हा. मोरया. परत ठेव खाली. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. पूजा करायची का रे? हो. लवकर या. उंदीर मामा की जय. आमचं गणपतीचं विसर्जन खूप चांगलं झालं आज आणि कोमलला आम्ही आत्ताच ड्रॉप केलं अँड नाव वी आर हेडिंग टू आवर घरला.
लवकरच आपण भेटूया बिकॉज ह्या मंथमध्ये आम्ही चाललो आहे एका ट्रिपवर विच वी विल रिव्हील सून. अँड टिल दॅन स्टे ट्यून, सबस्क्राईब टू माय चॅनल्स. मी यूट्यूब शॉर्ट्स पण टाकत राहीन मध्ये मध्ये जसा टाइम मिळेल तसा. आणि मयूर, तुला काय बोलायचंय? हो, आपण भेटूया लवकरच. बिकॉज मस्त एक चांगली आमची ट्रिप आहे जी लास्ट मंथ ऑफ सप्टेंबर आहे, तर तुम्हाला खूप आवडेल. पण मी आता नाही सांगणार, ते तुम्हाला तेव्हाच कळेल. तोपर्यंत बाय आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बाय बाय.